एका छोट्याशा शहरात काही दिवसांपूर्वी काही मुलांना सर्दी खोकला झाला। त्यांच्या पालकांनी जवळच्या मेडिकल मधून एक प्रसिद्ध कफ सिरप घेतलं आणि पुढील काही दिवसात या मुलांची तब्येत बिघडू लागली। काहींच्या किडनी फेल झाल्या, काही बेशुद्ध पडली आणि अखेर 22 लहानग्या जीवांनी या जगाचा निरोप। एका सामान्य औषधाच्या बाटलीत लपलेलं इतकं घातक विष हे कसं घडलं? हा केवळ निष्काळजीपणा होता की लोभाचा अंधार? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय जरा हटके। ही घटना आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याची। कोल्ड ड्रिफ्ट कफ सिरप नावाचं औषध घेतल्यानंतर अनेक मुलांची प्रकृती अचानक बिघडू लागली। तपासात दिसून आलं की या सिरपमुळे मुलांच्या किडनीवर गंभीर परिणाम झाले। फक्त काही दिवसात 22 मुलांचा मृत्यू झाला आणि अनेक अजूनही उपचार घेत आहेत। सुरुवातीला पालकांना विश्वास बसत नव्हता। एक साधं सिरप इतकं घातक कसं असू शकतं? तपासादरम्यान प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालाने सर्वांना हादरून सोडलं। त्या कफ सिरप मध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचं अत्यंत विषारी रसायन आढळलं। हे रसायन सामान्यतः अँटीफ्रीज म्हणजेच वाहनांच्या इंजिन मध्ये वापरलं जाणारं केमिकल आहे। ते मानवी शरीरात गेलं तर किडनी निकामी होते, झटके येणे आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो। प्रयोगशाळेच्या अहवालात तर हे प्रमाण 46.28% इतकं नोंदवण्यात आलं, म्हणजेच मानवी वापरासाठी प्राणघातक। या कफ सिरपचे उत्पादन खेशन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीने केलं होतं। या कंपनीचा कारखाना चेन्नई येथे असून गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी कफ सिरप आणि इतर औषधं तयार करत होती। छिंदवाडा पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला आणि कंपनीचे मालक जी रंगनाथ यांना अटक करण्यात आली। रंगनाथ यांना सिव्हिल न्यायाधीश शैलेंद्र उईके यांच्या समोर हजर करण्यात आलं। न्यायालयात त्यांनी स्वतःचा बचाव करत सांगितलं, मी अनेक वर्षांपासून कफ सिरप तयार करत आहे, आजवर कोणतीही समस्या झाली नाही। त्यांनी स्वतःला ब्लड प्रेशरची समस्या असल्याचं सांगून पोलीस कोठडीत न थांबवण्याची विनंती केली, पण न्यायालयाने हे मान्य न करता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आता त्यांच्या चौकशी दरम्यान पुरवठादार, साठवणूकदार आणि वितरक यांचाही मागोवा घेतला जाणार। या सिरपच्या उत्पादनासाठी कोणती रासायनिक सामग्री वापरली गेली, गुणवत्ता तपासणी प्रक्रियेत काय चूक झाली आणि सर्वात महत्त्वाचं, ही भेसळ जाणीवपूर्वक केली गेली का? पोलिसांकडून सर्व गोष्टींचा आढावा घेतला जातोय, जेणेकरून प्रत्येक लिंक उघडीस येईल। या प्रकरणानंतर दिल्ली सरकारने तात्काळ पावले उचलली। कोल्ड ड्रिफ्ट कप सिरप मानक दर्जाचा नसलेला घोषित करून त्याच्या विक्री, खरेदी आणि वितरणावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे। सरकारने सर्व वैद्यकीय दुकानांना निर्देश दिले आहेत की त्यांनी लगेचच हे सिरप शेल्फ मधून हटवावे। सामान्य नागरिकांनाही आवाहन करण्यात आलं आहे, हे उत्पादन वापरू नका, कारण त्याचे परिणाम प्राणघातक होऊ शकतात। ही पहिली वेळ नाही, याआधीही गॉम्बिया, उझबेकिस्तान, कॅमेरून यासारख्या देशांमध्ये भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत। या घटनांमधून एकच प्रश्न निर्माण होतो, भारताचा औषधी निर्यातदार म्हणून असलेल्या प्रतिष्ठेचा दर्जा आता धोक्यात तर नाही ना? गुणवत्ता नियंत्रणात होत असलेल्या त्रुटी या केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आहेत का, की काही जणांसाठी मानवी जीवांचं मूल्य पैशांपेक्षा कमी झालं आहे? एका स्थानिक आईचं वाक्य आजही कानावर घुमतं, माझ्या लेकराला ताप आला होता, मी औषध दिलं आणि तो पुन्हा डोळे उघडून पाहू शकला नाही। ही केवळ तिची नाही तर 22 घरांची कहाणी आहे, ज्यांनी एक सिरपच्या बाटलीवर विश्वास ठेवला आणि सर्व काही गमावलं। अशा घटना घडतात तेव्हा फक्त कंपनीवर आरोप होतात, पण प्रश्न असा आहे, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा कुठे होता? परवाने कोण देतं? तपासणी अधिकारी काय करत होते? हे प्रश्न प्रशासनालाही उत्तर देण्यास भाग पाडतं। औषध म्हणजे उपचाराचं प्रतीक असावं, हत्या करण्याचं नाही। खुनी कप सिरप प्रकरण हे केवळ एका कंपनीचा गुन्हा नाही, तर संपूर्ण प्रणालीच्या अपयशाचं प्रतिबिंब आहे। आपण ग्राहक म्हणून जागरूक राहणं गरजेचं आहे। औषध घेताना त्याची निर्माता कंपनी, बॅच नंबर आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा। सरकारनेही आता अशा उत्पादनांवर कडक आणि पारदर्शक नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। कदाचित या 22 मुलांचे जीव परत येणार नाही, पण त्यांच्या मृत्यूने औषध उद्योगाला एक आरसा दाखवला आहे की मानवी जीवनापेक्षा मोठं कोणताही नफा नाही। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा।